हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आणि तुम्ही बघत असाल तर मी पूजेची मांडणी करत आहे. माझे कामं वगैरे झालेले आहेत, फक्त कपडे धुवायचे राहिले होते. म्हटलं पूजा पहिल्यांदा करून घेते आणि नंतर कपडे धुते. तर शाळेचा टाईम होतो लगेच 12 वाजता. म्हटलं पहिल्यांदा पूजाच करून घेतलेली बरी, नंतर उशीर झाला की नंतर उशीरच होतो आणि मग सगळे कामं पण तसेच राहतात. म्हणून म्हटलं पहिल्यांदा पूजा करून घेते. तर हे सगळं साहित्य माझं पहिल्या वर्षीपासूनच घेतलेलं आहे, जसं की मुकुट, ह्या माळा, मंगळसूत्र, वस्त्र, हार, तिचे कानातले नथ वगैरे सगळं तिचं मी पहिल्यांदाच घेतलेलं होतं. ते म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा मी मार्गशीर्ष महिना सुरू केला होता त्याच वर्षी हे सगळे घेतलेल्या वस्तू आहेत ज्या मी कंटिन्यू करत आहे. आणि हे पण मध्ये येत होतं साहेब, म्हणजे ह्याला पण नवीनच वाटत होतं काहीतरी. तर मस्तपैकी मी मांडणी वगैरे करून घेतली माझी छानपैकी आणि माझी मग पूजा वगैरे झाली. मला फक्त पुस्तक वाचायचं राहिलेलं होतं म्हणून मी ते सगळं आवडून पुस्तक वाचायला बसणार होते. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझी पूजेची मांडणी वगैरे झाली. आणि तर याला मी ओरडले म्हणून शांत जाऊन बसला, कारण की तिथं ना सारखा दिव्याजवळ हे कर म्हणजे चुकून जर काही त्याला लागायला नको, दिव्याचं वगैरे लासायला नको म्हणून त्याला ओरडले. तर तो जाऊन गपचूप पायऱ्यांवर जाऊन बसला. तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी झालेली आहे माझी पूजा. आणि आता मला पुस्तक वाचायचं आहे. म्हटलं श्रावणी तुझी पण वेळ होती शाळेची, तू पण पूजा करायची तू पण करून घे. मग तिने हळदी कुंकू वगैरे व्हायला आणि तिने पण पूजा करून घेतली. म्हटलं छान आशीर्वाद माग की मला जे व्हायचं आहे ते चांगलं होऊ दे म्हणून. तर तिने बी छानपैकी मग म्हणजे तिला आधीपासूनच आवड आहे, ती रोज घरी संध्याकाळचा दिवा वात वगैरे तिला मी मुद्दाम करायला लागली आणि ती करते सुद्धा आवडीने. म्हणजे तिला जर खाली खेळत असेल ना, श्रावणी दिवा लावायची वेळ झाली, दिवा लावायला ये म्हटलं तर ती लगेच धावत येणार दिवा लावणार. तर आपल्याला उपवास असला तरी घरच्यांसाठी स्वयंपाक करावाच लागतो. मग इकडे डाळ भात लावला, म्हणजे भात आणि कुकरमध्ये वरण शिजायला म्हणजे भात जरी कुकरमध्ये मांडला ना तो सगळं खाली उठून जातं म्हणून मग कुकरमध्ये शिजवत नाही. भात असं साईडला मांडते आणि वरण फक्त कुकरला लागते. तर अशा प्रकारे आमची पूर्ण पूजा झालेली आहे. आणि साहेबाला ते पुणे लावलं असं झालं का तरी बघा कसं नाही का लक्ष्मीचे नाही का बुद्धाचं त्याच्यामध्ये लक्ष्मी नाही का त्यांना बिलकुल तिच्यासारखा दिसत आहे आमच्या झिंगऱ्या टिकीट लावल्यावर.